रामकृष्ण हरे. सज्जन श्रोते हो, माझा आपणास प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपणापुढे माणसाला एकट्याला का करमत नाही ह्या विषयावर भाग करत आहोत. श्रुती अशी आहे, एकाकी न रमते. मुळात जे ब्रह्म आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, नेह नानास्ति किंचन. मुळामध्ये जे सच्चिद आनंद स्वरूप असणारं जे ब्रह्म आहे, त्यालाच मुळात एकट्याला करमलं नाही. त्याला इच्छा झाली, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, अनेक रूपाने नटणार, असं तिथंच मुळात बिघाड झाला. आणि तिथे मग ही माया त्याच्यापासून निर्माण झाली. आणि मग पुढे जे विस्तार झाला ह्या जगाचा, तर म्हणून शास्त्र असं म्हणतं की कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. आपल्या सगळ्या जगाचं कारण आहे ब्रह्म, आणि त्यालाच करमलं नाही म्हणून ती माया निर्माण झाली. मग ते मायेमध्ये गुण आले. मग माया कशी निर्माण झाली, काय तिचे गुण आहेत? रज, तम आणि सत्व हे त्रिगुण आहेत मायेचे. आणि पंचमहाभूते आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणजे 5 आणि 3 8 अशी अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आणि मग हे सगळं जगत निर्माण झालं. संत काय म्हणतात यावर बघूया. एकलेन कंठेचे म्हणून या येणे. त्याला एकट्याला करमलं नाही. येणे म्हणजे ब्रह्माने केली निर्माण 14 हे भुवने. 14 भुवन निर्माण केली मायेच्या आधाराने. गगन, चंद्र, सूर्य, मेघ, तारांगणे. 5 हे महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ. ऐसा लाघवे या माया सूत्रधारे. एकलेन कंठेची म्हणून या येणे. येणे म्हणजे ब्रह्माने त्याला एकट्याला करमलं नाही. मग त्याने काय केलं? केले निर्माण 14 हे भुवने. सप्तपाताळ आणि सप्तस्वर्ग असेच 14 भुवन निर्माण केली. त्याच्यामध्ये काय काय निर्माण केलं? गगन, चंद्र, सूर्य, मेघ, तारांगणे. 5 हे महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ. ऐसा लाघवी या माया सूत्रधारे. असा तो लाघवी आहे, मायेचा सूत्रधार आहे. कोण? ईश्वर. मायेचा आधार घेऊन शुद्ध सत्वगुण मायेच्या रूपाने तो सगुण साकार झाला आणि माया मात्र आपल्या हातात ठेवली. तो फार लाघवी आहे. लाघवम म्हणजे लघुत्वस्य भाव लाघवम. लहान होतो, अणुरेणू आणि थोकडा होतो, आणि महतो महीयान, मोठ्यात मोठा तो होतो. जगत सगळं निर्माण करतो, लहानसुद्धा आणि मोठासुद्धा. हे सगळं त्याने निर्माण केला. असा तो लाघवी आहे. लाघवी म्हणजे मायावी. मायावी म्हणजे जादूगार. जसं हातात काही नाही म्हणतो, छो केलं की रुपया काढून दाखवतो, किंवा लहानाचं मोठं करतो, नसलेलं निर्माण करतो, असलेलं गायब करतो, असा तो लाघवी आहे. आणि मग त्याचं लघुत्व जसं आहे तर महत्त्वत्वसुद्धा आहे, महानता पण आहे. असा तो सूत्रधारी भगवान परमात्मा आहे. आणि मग ही 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. भिन्न भिन्न केली. पुन्हा हे सगळं केलं ना, एकासारखं एक नाही केलं, भिन्ने भिन्ने हो. वेगवेगळे केले, एकासारखं दुसरं नाही, आणि एकातही एकासारखं एक नाही. म्हणजे समजा मी आहे, माझ्या एका हाताचे हे जे 5 बोट आहेत, तर ते सुद्धा एकासारखे नाही आहेत, वेगवेगळे आहेत. आणि या हाताचा आणि या हाताचा याचा काही वेगवेगळा संबंध आहे. हा डावा, हा उजवा, याची शक्ती कमी आहे, या उजव्या हाताची शक्ती जास्त आहे. असं कमी जास्तपणा त्याच्यामध्ये इतकं भिन्न भिन्नत्व आहे
की असं आपण दावेने म्हणू शकतो, माझ्यासारखा जगात मीच आहे. कोणी म्हणेल हा फगीरपणा करतो आहे, मोठाची बढाई मारतो आहे, अवडंबर करतो आहे. तसं नाही आहे. जगात माझ्यासारखा मीच आहे. म्हणजे माझ्या ज्या अंगठ्याचे ठसे आहेत ना, असे ठसे जगात कोणाचे नाही आहेत. या बोटाचे ठसे जर उमटले नाहीत ना, तर या बोटाचे ठसे घेतले की त्याच्यासारखेच ते आहेत. म्हणजे या हाताचे माझ्या डोळ्याचे जे भिंग आहेत ना, ते जगात कोणाचे नाही आहेत. अगदी ऐश्वर्या रायचे सुद्धा नाहीत. म्हणजे माझ्यासारखा मीच आहे. माझी बुद्धी, माझी ठेवण, माझ्या अंगठ्याचे ठसे, माझ्या डोळ्याचे भिंग, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, भिन्न भिन्न आहे. माझे जे 4-5-2 भाव असतील ना, त्यांच्या रुच्या वेगळ्या आहेत, त्यांचे रंग वेगळे आहेत, त्यांचे बोलणे वेगळे आहेत. प्रत्येक माणसाचा आवाज भिन्न भिन्न आहे. आपण घरामध्ये माणूस येण्याच्या अगोदर जर तिकडं खोकला ना, आपल्याला त्या खोकल्याच्या आवाजावरून कळतं की गोविंदराव आले. तेव्हा प्रत्येकाची चालण्याची ढब, बोलण्याची ढब, या सगळ्या गोष्टी भिन्ने भिन्ने वेगवेगळ्या आहेत. काय लाघवी आहे पहा. आणि हे सगळं करूनसुद्धा सूत्र मात्र आपल्या हातात ठेवलेलं आहे भगवंताने. या जगाचं सूत्र जसा तो चालविल ना, तसं हे सगळं जग चालतं. जसं ते माकडं गारुडी याचे, तो गारुडी असतो माकडाकडून खेळ करून घेत असतो. त्याच्या हातात दोरी असते त्या गळ्याला बांधलेली. बोल बोल, उभा राहा आलं का उभा राहतो, फिरून येतो. जो काय जसं म्हणेल, जास्त आगोपणा केला तर दोरी असते आणि काठी असते जवळ. त्यामुळं तसं तो त्याच्या हातामध्ये दंड आहे. आणि सगळं सूत्र स्वतःच्या हातात ठेवून हे सगळं भिन्न भिन्न त्याने निर्माण केलेलं आहे. ऐसा लाघविया माया सूत्रधारी. सगळ्यात मोठा जादूगार कोण? तर ईश्वर. म्हणून कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात. माती तसा लोटा आणि बाप तसा बेटा असं म्हटलेलं आहे. बाप जसा असेल तसाच बेटा असतो, आणि माती असेल तसाच तो असतो. किंवा कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा, अशी एक म्हण आहे. आणि मग त्याच्यात जर ते गुण आहेत तर तेच पुढच्यामध्ये येत असतात. कारण जे आहे ते कार्यातमध्ये येत असतं. दृष्टांत पाहूया. एक भाविक भक्त कीर्तन ऐकायला गेला. कीर्तन ऐकलं आणि घरी आला. येता येता त्याने विचार केला की काय बुवांनी आज तत्त्वज्ञान सांगितलं, वैराग्य. हा वैराग्याचं किती महत्त्व आहे आणि संसार किती दुःखमूळ आहे. दोन्ही बाजू अगदी उत्तम रीतीने पटवून सांगितल्या आणि त्याच्या त्या हृदयात ठसल्या. आणि तो तसा घरी आला. आल्यानंतर तरुण मुलगा होता, लग्नाला आलेला मुलगा. त्याला तो तत्त्वज्ञान सांगायला लागला. बाळ्या इकडे ये. म्हणजे काय बाबा? म्हणले अरे काय त्या कीर्तनकारांनी आज कीर्तनामध्ये ज्ञान सांगितलं. हा म्हणले अरे या संसारामध्ये संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. हे संसार दुःख मूळ आहे. म्हणून त्याग हा महत्त्वाचा आहे. म्हणून तुला सांगतो बाबा की या संसाराच्या भानगडीत पडू नकोस तू. झालं म्हणलं ना. उदाहरण देताना त्या बाबाने इतकं छान सांगितलं ना. भक्त रामदास स्वामी सावधान म्हणल्याबरोबर सावध होऊन पळून गेले. भक्ते शंकराचार्य संन्यासी राहिले. भक्ते स्वामी विवेकानंद. असे भारी भारी उदाहरणं दिले आणि फार महत्त्व सांगितलं रे. म्हणून तुला सांगतोय या दुःखाच्या संसारामध्ये पडू नकोस. तेव्हा त्या मुलाने सगळं ऐकून घेतलं आणि एकदम त्या बाबावर उचकलं ते पोरगं. म्हणले बाबा हे तुम्हाला उशिरा सुचलेलं तत्त्वज्ञान आहे. हेच तत्त्वज्ञान जर तुम्ही योग्य वेळी वापरात आणलं असतं तर मला ही ऐकायची वेळच आली नसती. त्या मुलाने त्या बापाच्या डोळ्यामध्ये झणझणीत विवेकाचं अंजन घातलं. खाडक्याने ते म्हातारं जागं झालं. तेव्हा अशा प्रकारचं तत्त्वज्ञान लक्षात घ्या. बापाला जर करमलं नाही तर मुलगाला कसं करमेल? तेव्हा माणूस हा व्यापी आहे, व्याप करत राहतो. संन्यासी जरी असला तरी तो दुसऱ्याकडे जातो आणि दुसरा आश्रम तयार करतो. घरदार सोडतो आणि तिकडे आश्रम शिष्य तयार करतो. म्हणजे माणूस हा व्यापी आहे. व्यापी असणं हा त्याचा मूळ स्वभाव आहे. व्यापी असावं पण संतापी असू नये, हा फक्त परमार्थातला मुख्य तात्पर्य अर्थ आहे.
आणि तोच आजच्या व्हिडिओचा भाग आहे. तेव्हा माया आणि ब्रह्म या दोन ज्या गोष्टी आहेत, एकमेकाचं आकर्षण हे सगळं जगत तयार त्यांनी केलेलं आहे. आणि मग नाट्यकाराने, तमासगिराने, कवीने, लोकांनी मोठी मोठी त्याच्यावर गमती केल्यात. हा, कशी केलेस माझे दैना गे, मला तुझ्या बिगर करमेना. एक प्रियकर प्रेयसीचा विरह होऊन तो म्हणतो आहे. म्हणजे आकर्षण मायेचं आणि ब्रह्माचं, पुरुष आणि स्त्रीचं हेही त्याच्यामध्ये ठेवलं की ज्याच्यामध्ये आनंद होईल. दुसरे आणखी एक काव्य असंच गायलं जातं. माझी मैना गावावर राहिली हो, माझ्या जीवाची होती या काहिले. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिले. म्हणजे विरह निर्माण केला, सुख निर्माण केलं, दुःख निर्माण केलं, असं वैविध्यपूर्ण जगत निर्माण केलं. आणि म्हणून हा जगताचा खेळ खेळताना, या मंचावर नाट्य करत असताना तटस्थ राहून नाट्य करा. तुमचं जीवन आनंदमय, मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि ज्ञानाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.